आपल्या मुलांसाठी आपण बाजारात मिळणारे वेगवेगळे मॉस्किटो रिपेलंट क्रीम्स, लोशन्स, रोल-ऑन्स किंवा स्टिक्स वापरू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांचे वेगवेगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरे घेऊन येत असतो. पावसाळा आला म्हटलं की मच्छर किंवा डासांच्यामुळे होणारे वेगवेगळे आजारही वाढतात. डेंग्यू, मलेरिया यासारखे घातक आजार बाळांना होऊ शकतात. या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला अनेक मॉस्किटो रिपेलंटचा वापर करावा लागतो. परंतु हे मॉस्किटो रिपेलंट इफेक्टिव्हही असले पाहिजेत आणि आपल्या बाळासाठी सेफही असले पाहिजेत. तर आपण हे लोशन्स, क्रीम्स किंवा वेगवेगळे स्टिक्स योग्य आहेत का हे आपण बघूया. नक्की मॉस्किटो रिपेलंट कसे काम करतात? तर आपल्या शरीरामध्ये जो घाम असतो म्हणजे स्वेट असतो त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, अनेक एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स असतात, तसेच कार्बन डायऑक्साईड असतो. ह्या सर्व गोष्टी मच्छर किंवा डासांना अट्रॅक्ट करत असतात. त्याच्यामुळे मॉस्किटोज आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि आपल्याला चावतात. तर हे मॉस्किटो रिपेलंट आपण त्याचा एक लेअर आपल्या स्किनवरती ठेवतो. त्याच्यामुळे त्यांची रिपेलिंगची म्हणजेच त्यांना दूर करण्याची ॲक्शन होते. हे मॉस्किटो रिपेलंट दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे नॅचरल आणि दुसरे म्हणजे केमिकल. नॅचरलमध्ये नीम ऑइल, लेमन ग्रास आणि युकॅलिप्टस यांचा समावेश होतो. तर केमिकलमध्ये DEET, परमेथ्रिन आणि पिकार्डिन यांचा समावेश होतो. हे मॉस्किटो रिपेलंट क्रीम्स किंवा लोशन्स तुम्ही तुमच्या मुलांमध्ये वापरू शकता, परंतु तुम्हाला पुढील 6 गोष्टी नक्की लक्षात घ्याव्या लागतील. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण हे मॉस्किटो रिपेलंट क्रीम्स किंवा लोशन कोणत्या वयोगटापासून वापरू शकतो? तर ज्यामध्ये पिकार्डिन किंवा DEET असेल ते मॉस्किटो रिपेलंट आपण 3 महिन्याच्या पुढील मुलांमध्येच वापरू शकतो. तर युकॅलिप्टस ऑइल असणारी मॉस्किटो रिपेलंट आपण 3 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांमध्येच वापरायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या क्रीम्स किंवा लोशन्सच्या लेबलवरती जे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात ते तुम्ही अगोदर वाचले पाहिजेत. कारण हे वेगवेगळे घटक त्यांची कार्यक्षमता वेगवेगळ्या तासांसाठी असते. म्हणजे अगदी 2 तासापासून ते 6 तासांपर्यंतही ते काम करू शकतात. त्यामुळे आपल्याला ते परत परत अप्लाय करायला लागू शकतात. तसेच लेबलवरचे वेगवेगळे इन्स्ट्रक्शन वाचूनच तुम्ही यांचा वापर करा. तिसरी गोष्ट आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही क्रीम किंवा लोशन वापरण्यापूर्वी तुम्ही ॲलर्जिक टेस्ट आपल्या बालकांच्या स्किनवरती करून पहा. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची ॲलर्जी किंवा इरिटेशन तर होत नाही ना हे पहा आणि त्यानंतरच ह्या गोष्टी वापरायला सुरुवात करा. जर कोणत्याही प्रकारची ॲलर्जी किंवा इरिटेशन असेल तर लगेचच आपण त्याचा वापर बंद करू शकतो. हे क्रीम्स किंवा लोशन्स आपण कुठे अप्लाय करू शकतो? तर आपण बालकांच्या स्किनवरती पूर्णपणे अप्लाय करू शकतो. केवळ फेस, आईज आणि ब्रोकन स्किन म्हणजेच कुठे जखमा झाल्या असतील तर मात्र आपण तिथे अप्लाय करायचं नाही. आणि जर तुमचं बालक लहान असेल आणि त्याला हात तोंडात घालण्याची सवय असेल तर देखील तुम्ही आपल्या मुलांच्या हातांवरती ही क्रीम लावू नका. जर ही क्रीम तुमच्या मुलांच्या तोंडामधून पोटामध्ये थोड्याही प्रमाणात गेली तर मात्र ते बालकासाठी घातक असू शकतं. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे क्रीम्स किंवा लोशन्स कुणी अप्लाय करायचे? तर इट इज द ड्युटी ऑफ द अडल्ट. म्हणजे एका मोठ्या माणसाची ही ड्युटी असली पाहिजे की ते क्रीम किंवा लोशन आपण त्यांना लावायचं आहे. कारण मुलं ते घेऊन तोंडात घालू शकतात किंवा चुकीच्या ठिकाणी लावू शकतात. त्यामुळे केवळ आणि केवळ एका मोठ्या माणसाकडेच याची ड्युटी असली पाहिजे. आणि हे क्रीम्स आणि लोशन लहान मुलांच्यापासून दूर ठेवले पाहिजेत. आणि मुलांना हे क्रीम्स आणि लोशन्स लावल्यानंतर प्रत्येक ॲडल्टनी आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत. 6वी गोष्ट म्हणजे कोणतेही क्रीम्स किंवा लोशन्स मिक्स करू नका. म्हणजे नॅचरल किंवा केमिकल वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स करून त्याचा इफेक्ट चांगला होण्यासाठी लावू नका. कारण यामुळे त्याचा इफेक्ट चांगला होण्याऐवजी त्यांचा इफेक्ट नील होऊ शकतो किंवा नाहीसा होऊ शकतो. तर या गोष्टींची खबरदारी घ्या आणि अशा प्रकारे खबरदारी घेऊन तुम्ही हे मॉस्किटो रिपेलंट लोशन्स, क्रीम्स, स्टिक्स किंवा रोल-ऑन्स वापरू शकता आणि आपल्या मुलांचा मच्छरपासून किंवा मॉस्किटोपासून बचाव करू
शकता. तर अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.